नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 29 जुलै 2025 वार मंगळवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. जिंकण्याचा उत्साह हा हरण्याच्या भीतीपेक्षा नेहमी मोठा असला पाहिजे. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातल्या ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती शहरात शस्त्रांचा बेकायदेशीर साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागपूर गेट पोलिसांनी केलेल्या एका धडक कारवाईत चक्क एका घरातून 2 तलवारी, 3 सत्तूर आणि 1 फरसा अशी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. नेमकी ही कारवाई कशी झाली आणि यात कोणाला अटक करण्यात आली आहे, पाहूया सविस्तर बातमी. अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूर गेट पोलिसांनी एका घरातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 29 जुलै रोजी नागपूर गेट पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडावार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अहमद अली आणि डीबी पोलिसांनी अकबरनगर नाल्याजवळील एका घरात छापा टाकला. या छाप्यात घरातील पलंगाखाली तपासणी केली असता पोलिसांना 2 तलवारी, 3 सत्तूर आणि 1 फरसा अशी एकूण 6 घातक शस्त्रे सापडली. जप्त करण्यात आलेल्या या शस्त्राची किंमत 4,900 रुपये इतकी आहे. पोलिसांनी या प्रकरणी फारुख खान उर्फ ब्लॅक शर्मेल खान या 32 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 425 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरी आणि उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पोलिसांनी यशस्वीरित्या पार पडली आहे. शहरात अशा प्रकारे बेकायदेशीर शस्त्रसाठा सापडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अमरावतीच्या घरातून शस्त्रांचा साठा जप्त होण्याची ही घटना गंभीर आहे. अशा घटनांमुळे शहराच्या शांततेला धोका निर्माण होऊ शकतो. नागपूर गेट पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अनेक संभाव्य गुन्हे रोखले गेले आहेत. आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी यामागे आणखी कोणाचा हात आहे का याचा तपास होणे गरजेचे आहे. पोलिसांनी अशा बेकायदेशीर शस्त्रांविरुद्ध मोहीम आणखी तीव्र करावी अशी अपेक्षा आहे. सावंगा शिवारातील एका विहिरीत एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. या मृतदेहाच्या कमरेला दगड बांधलेला असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मृतदेहाची ओळख पटली असून तो संदीप पुंडलिकराव नेरकर यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. संदीप नेरकर हे काही दिवसांपासून बेपत्ता होते. या घटनेची गूढ उकलण्यासाठी बेनोडा पोलीस तपास करीत आहेत. काल दिनांक 28 जुलै रोजी बेनोडा पोलिसांच्या हद्दीतील लोणी म्हणून एक गाव आहे आणि त्याच्या बाजूला सावंगा शेतशिवार आहे. त्या शेतशिवारात सोनार नावाच्या व्यक्तींच्या शेतातील विहिरीमध्ये एक डेड बॉडी मिळून आली आणि ती कुजलेल्या स्थितीत होती आणि त्या डेड बॉडीच्या कमरेला एक दगड बांधलेला होता. ती बॉडी वर काढल्यानंतर ती बॉडी आयडेंटिफाय झाली. लोणी येथे राहणारे संदीप नेरकर यांची ती बॉडी होती. त्यांचं वय अंदाजे 47 वर्ष आहे आणि त्यांची ती डेड बॉडी आयडेंटिफाय झाल्यानंतर काल रात्री तिथे फॉरेन्सिक सायन्स टीमने व्हिजिट केली आणि PMसाठी ती बॉडी वरुडला पाठवण्यात आलेली आहे. सध्या ज्या परिस्थितीत ती बॉडी मिळालेली आहे हा एखादा
त्या व्यक्तीसोबत झालेला घातपातसुद्धा असू शकतो. या अनुषंगाने आम्ही आता तपास करत आहोत. त्यांचे घरची जी मंडळी आहे त्या घरच्या मंडळींची तक्रार काही असल्यास त्या अनुषंगानं पुढील तपास बेनोडा पोलीस आणि मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारीसुद्धा करीत आहेत. संदीप पुंडलिकराव नेरकर यांच्या मृतदेहाच्या कमरेला दगड बांधलेला असल्याने या प्रकरणातील गूढता अधिकच वाढली आहे. हा खून आहे की आत्महत्या हे शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासातूनच स्पष्ट होईल. 22 जुलै रोजी घरातून निघून गेलेल्या संदीप नेरकर यांचा मृतदेह अशा अवस्थेत सापडणे हे चिंताजनक आहे. बेनोडा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत असून लवकरच सत्य समोर येईल. नागपंचमीच्या पवित्र दिवशी अमरावतीतून आलेल्या एका वेगळ्याच घटनेवर आपण प्रकाश टाकणार आहोत. एकीकडे संपूर्ण शहर नागपंचमीच्या उत्साहात दंग असताना दुसरीकडे अमरावती शहरातील युवा स्वाभिमान हॉकर संघटना आणि इतर हॉकर्स बांधवांनी आपल्या पोटापाण्याचा प्रश्न घेऊन मीठ भाकर आंदोलन केलं आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून उपासमारीची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हिंदू धर्मातील पहिला सण नागपंचमीच्या दिवशी अमरावती शहरात एक आगळेवेगळे आंदोलन पाहायला मिळाले. युवा स्वाभिमान हॉकर्स संघटना आणि इतर हॉकर्स बांधवांनी गाडगे महाराज समाधीस्थळी एकत्रित येत मीठ भाकर आंदोलन केलेत. या आंदोलनामागे हॉकर्स बांधवांची मोठी व्यथा होती. त्यांचे म्हणणे आहे की महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे अनेक हॉकर्सचे रोजगार बुडाले आहेत. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आपल्या हातगाड्या आणि फेरीवाला व्यवसायावर अवलंबून असलेल्या या नागरिकांनी आपल्या हातात भाकरी आणि त्यावर मीठ घेऊन शांततेत आपला निषेध नोंदविलाय. यावेळी आंदोलकांनी आम्हाला व्यवसाय करण्यासाठी स्थायिक आणि कायदेशीर जागा मिळावी अशी जोरदार मागणी केली आहे. त्यांनी अमरावती महानगरपालिकेच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त करत मनपाविरोधात घोषणाबाजी केली आहे. प्रशासनाने तात्काळ यावर तोडगा काढावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. आपल्या पोटासाठी, आपल्या हक्कांसाठी हॉकर्स बांधवांनी केलेला हा संघर्ष निश्चितच विचार करायला लावणार आहे. मी गणेश मारोटकर, स्वाभिमान हॉकर्स युनियन जिल्हाध्यक्ष, हॉकर्स युनियन अध्यक्ष. गेल्या 15 दिवसांपासून ते 20 दिवसांपासून माननीय मनपा आयुक्त सौम्या शर्मा मॅडम यांनी हॉकर्सवर अतिक्रमणाची अशी कारवाई सुरू केलेली आहे जणू आम्ही हॉकर्स नसून आतंकवादी किंवा नक्षलवादी आहोत. आमच्या गाड्यात तोडण्याच्या गोष्टी करण्यात येत आहे, स्क्रॅप करण्याच्या गोष्टी येत आहे. टाउन वेल्डिंग कमिटीची कुठलीही मीटिंग न घेता आमच्यावर अतिक्रमणाची कारवाई केली जात आहे. आणि मॅडमने केलेलं आहे की आम्ही टाउन वेल्डिंग कमिटी शहर फिरवाला समितीची बैठक घेऊन हा निर्णय घेतला. मी शहर फिरवाला समितीचा सदस्य आहोत. तरी सुद्धा मला विश्वासात न घेता ही कारवाई सुरू आहे. हा आमच्या हक्काचा आनंद आहे शहर फिरवाला समिती सदस्यांच्या. आज अमरावती शहरामध्ये कुठले रोजगाराचे साधन नाही, कुठली कंपनी नाही, कुठला रोजगार नाही. आम्ही स्वतः कमावून स्वतः परिवाराचे पोट भरणारे तरुण आहोत, बुजुर्ग आणि महिला आहोत. परंतु आमच्यावर कारवाई की हे पूर्ण अन्याय चालक आहे. आज हे आंदोलन प्रेमाने होते. हे आंदोलन आता जसजसे दिवस जाणार तसतसे आंदोलन आम्ही तीव्र करत जाणार. याची प्रशासनाने दखल घ्यावी. अन्यथा 2 दिवसात शहर फिरवायला समितीची बैठक लावून आमच्यापासून नावाची यादी घेऊन त्यांना हॉकर झोन मध्ये जागा देऊन स्मार्ट कार्ड देऊन सगळ्यांना रोजगार करू द्यावा. व जोपर्यंत हे सर्व कारवाई होत नाही तोपर्यंत अमरावती शहरात अतिक्रमणाची कारवाई थांबवावी. आज हे मॅडम म्हणत आहेत की पहिले नो हॉकर झोन बनवू आणि सर्वांना उठू. अरे नो हॉकर झोन नंतर बनवा मॅडम, पहिले हॉकर झोन बनवा. अरे पहिले खाऊ द्या, नंतर पोटावर मारा. हो, तुम्ही हॉकर झोन नाही बनवले, नो हॉकर झोन पहिले. हा कुठला न्याय आहे? अन्याय नाही, आमच्यावर झालेला अन्याय तो हॉकर युनियन कधी बर्दाश्त करणार नाही. नागपंचमीसारख्या सणाच्या दिवशी हॉकर्स बांधवांना मीठ भाकर आंदोलन करण्याची वेळ येणे ही एक गंभीर बाब आहे. रोजगार हिरावल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. महानगरपालिकेने या हॉकर्सच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि त्यांना स्थानिक व कायदेशीर जागा उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा आहे. त्यांच्या न्याय हक्कांसाठी सुरू असलेला हा लढा निश्चितच प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा आणि लवकरात लवकर तोडगा काढावा. अमरावती शहरातील वाहतूक आणि पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे. याच पार्श्वभूमीवर सिटी न्यूजच्या स्पेशल रिपोर्टनंतर अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी तातडीने एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केलेत. या बैठकीत शहरातील पार्किंग झोन, ट्रॅफिक सिग्नल आणि हॉकर झोन यांसारख्या ज्वलंत विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि रस्त्यावरील अनधिकृत व्यवसायांना शिस्त लावण्याकरिता काय निर्णय घेण्यात आले आहेत तेच आपण जाणून घेणार आहोत. अमरावती शहर वाहतूक व्यवस्थापनाची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या समस्येवर प्रकाश टाकणाऱ्या सिटी न्यूजच्या स्पेशल रिपोर्टची दखल घेत महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी तातडीने एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली. या बैठकीत शहरातील प्रमुख भागांमध्ये पार्किंग झोन निश्चित करणे, हॉकर्स झोनसाठी योग्य जागा निवडणे, तिथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि नागरिक व स्थानिक व्यावसायिकांकरिता सोयीस्कर व्यवस्था उभारण्यावर भर देण्यात आलाय. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी स्पष्ट केले आहे की शहरासाठी पार्किंग व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा न होता नागरिकांना सोयीस्कर पार्किंग मिळावी यासाठी आधुनिक आणि कार्यक्षम यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सांगितले की शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी पेड आणि मोफत पार्किंग सुविधा विकसित कराव्यात. यासाठी विकली व मंथली पास सुविधाही सुरू करावी. सार्वजनिक बांधकाम विभागानेही यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हॉकर झोन संदर्भात आयुक्त म्हणाल्यात की रस्त्यावरील अनधिकृत व्यवसायांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय. त्यामुळे अशा व्यावसायिकांना नियोजित आणि सुविधा संपन्न जागा उपलब्ध करून दिल्यास नागरिक आणि व्यावसायिक दोघांनाही न्याय मिळेल. हॉकर झोन तयार करताना वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधून संयुक्त कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आलाय. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. टोईंग व्हॅनचा वापर आणि अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली आहे. हॉकर्सना विस्थापित न करता त्यांना पर्याय उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, शिल्पा नाईक, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, गणेश शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत घेतलेले निर्णय लवकरच अंमलात आणून अमरावती शहरात एक शिस्तबद्ध, सुटसुटीत आणि नागरिकाभिमुख वाहतूक व व्यावसायिक व्यवस्था निर्माण केली जाईल असे संकेत आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी दिलेत. नागरिक आणि व्यावसायिकांशी संवाद साधत जनजागृती मोहिमेद्वारे त्यांचा सहभाग वाढवण्याचा निर्धारही या बैठकीत व्यक्त करण्यात आला. मला पार्किंग करायची आहे, त्यासाठी पीएन पार्कची तुम्ही जगा प्रत्येक माझी अशी विनंती आहे, आपल्या एरियामध्ये तुम्हाला जर माहिती असेल इथे ग्राउंड आहे ते पीएन पार्क करू शकता. तुम्ही मला माहिती द्यावी, आम्ही पीएन पार्क करणार. पीएन पार्कची चांगलं असं आहे की पीएन पार्क एकदा जर सुरू केला तर प्रॉपर डिसिप्लिनने सगळा पार्क होतो. तर एडीटीपी आणि झोनने कारवाई करावी पीएन पार्क बद्दल आणि पोलिसने पण आम्हाला द्यावी की इथे पीएन पार्क करू शकता. पण पीएन पार्क सोडून काही इतर ठिकाणी जसे ट्रॅफिक रेग्युलेशन अंतर्गत जे आपण पीच्या साईन लावतो, पार्किंग ओपन पार्किंग ऑन रोड काही ठिकाणवर अलाव होतो. ते कुठल्याही गावच्या पीएन पार्कचा विषय नाही. आणि नो टो म्हणजे नो टो झोन असतो की इथे जर तुम्ही पार्क केली तर तुमची गाडी टो होणार नाही. तर हे जे विषय आले की कोणते ओपन एरियाज मध्ये पार्किंग द्यायची आहे तर ती आपल्या स्तरावर योजना त्याची आपण करू शकता 2007ला अद्ययावत करून. आणि सेकंड रिगार्डिंग ऑटो स्टँड्स ती पण सगळं अद्ययावत करावं लागेल. अमरावती शहरातील वाहतूक आणि हॉकर्सच्या समस्यांवर तोडगा काढण्याकरिता महापालिकेने उचललेले हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी घेतलेल्या या महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी झाल्यास अमरावतीकरांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. केवळ नियम बनवून थांबवता कामा नये तर त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बघूया हे निर्णय प्रत्यक्षात कधी येतात आणि अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्थेत किती सुधारणा होते. शहरामधील वाहतुकीची कोंडी आणि पादचाऱ्यांची गैरसोय यामुळे फुटपाथवरील अतिक्रमणे हा नेहमीच एक मोठा प्रश्न राहिलेला आहे. परंतु आता अमरावतीमध्ये महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या मिशन फुटपाथ फ्री या संकल्पनेला अधिक बळ मिळत आहे. शहरातील फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून दररोज पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण पथक कारवाई करीत आहेत. 29 जुलैला झालेल्या कारवाईत नेमके काय घडले आहे जाणून घेऊया. अमरावती शहरातील फुटपाथ मोकळे करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मिशन फुटपाथ फ्री या संकल्पनेला आता मूर्त स्वरूप येत आहे. शहरात दररोज अतिक्रमण काढण्यासाठी विशेष पथक पोलीस बंदोबस्तासह फिरत आहे.
मंगळवारी दुपारी 2 वाजल्यापासून इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण हटाव पथकाने कठोर कारवाई केली। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असलेले हातगाडी आणि खुर्च्या जप्त करण्यात आल्या। विशेष म्हणजे समाज कल्याण विभागाने दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी दिलेले लोखंडी ठेले सुद्धा या अतिक्रमण कारवाईत महानगरपालिकेने जप्त केले आहे। आयुक्त सौम्या शर्मा यांच्या या धडक कारवाईमुळे शहरात फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेकांना आता आपला व्यवसाय कुठे करायचा हा प्रश्न पडला आहे। ही कार्यवाही फुटपाथ मोकळे करण्यासाठी आणि पादचाऱ्यांसाठी सुलभ वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असली तरी त्यामुळे छोट्या व्यावसायिकांवर मोठा परिणाम होत आहे। महानगरपालिकेची ही मिशन फुटपाथ फ्री मोहीम निश्चितच कौतुकास्पद आहे, कारण यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळी जागा मिळण्यास मदत होईल। मात्र याच वेळी ज्या लहान व्यावसायिकांचा उदरनिर्वाह या फुटपाथावरील व्यवसायांवर अवलंबून आहे त्यांचा पुनर्वसनासाठी किंवा पर्यायी जागेची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाने विचार करणे गरजेचे आहे। कठोर कारवाईसोबतच माणुसकीचा दृष्टिकोन ठेवल्यास या समस्येवर अधिक चांगला तोडगा निघू शकेल। आपण नेहमी शहरांमधील रस्त्यांच्या दुर्दशेबद्दल बोलत असतो, परंतु जेव्हा ही परिस्थिती शहराच्या VIP परिसरातच निर्माण होते तेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण होणं स्वाभाविकच आहे। अमरावती शहर ज्याने अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना जन्म दिलाय, ज्यामुळे जिल्ह्याचं नाव देशभर पोहोचलं आहे। याच परिसरात माजी राष्ट्रपती, माजी राज्यपाल, माजी महापौर, आमदार आणि आताचे सरन्यायाधीश यांसारख्या अनेक दिग्गजांची निवासस्थाने आहेत। मात्र याच प्रतिष्ठित परिसरातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे। आपण या समस्येवर प्रकाश टाकणार आहोत। अमरावती शहराला अनेक महान व्यक्तींचा वारसा लाभला आहे, ज्यामुळे जिल्ह्याचं नाव देशात उंचावलं आहे। मात्र या शहराच्या VIP एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेस नगर परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे। विशेषतः सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या निवासस्थानाबाहेरच्या रस्त्याची स्थिती तर चिंताजनकच आहे। या रस्त्यावर डांबरीकरण पूर्णपणे उखडले असून गिट्टीचे खडे अक्षरशः बाहेर आले आहेत। काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा अमरावती दौरा झाला होता। त्यावेळी घाईघाईने त्या परिसरातील रस्त्यांचे तात्पुरते डांबरीकरण करण्यात आले होते, परंतु आता परिस्थिती पाहता थोड्याशा पावसातच संपूर्ण डांबरीकरण वाहून गेले असून खडी बाहेर आल्याचे स्पष्ट दिसत आहे। यामुळे रस्त्यांवरून प्रवास करणे धोकादायक झाले असून मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ज्यांच्यामुळे अमरावती शहराला आज गौरव प्राप्त झाला आहे। त्यांच्याच निवासस्थानाबाहेर जर रस्त्याची ही स्थिती असेल तर संपूर्ण शहराच्या रस्त्यांची कल्पना करणेही कठीण नाही। प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। प्रशासन या गंभीर समस्येकडे कधी लक्ष देणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अमरावती शहरातील रस्त्यांची ही दुरावस्था विशेषतः VIP परिसरात प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते आहे। ज्या शहराने देशाला उच्च पदावर बसवलेले नेते दिलेत, त्या शहरातील नागरिकांना खराब रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागतोय। ही दुर्दैवी बाब आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शहराच्या प्रतिमेसाठी प्रशासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी अपेक्षा आहे। अनेक वर्षांपासून विजेच्या समस्येशी झगडणाऱ्या मेळघाटातील 22 गावांना लवकरच वीज मिळणार आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांनी याबाबत सिटी न्यूजला माहिती दिली आहे। यासोबतच आरोग्याच्या सुविधा वाढवण्याकरिता आणि बालमृत्यू, मातृमृत्यू रोखण्यासाठीही प्रशासन सज्ज झाले आहे। मेळघाटमधील या सकारात्मक बदलांविषयी सविस्तर आपण जाणून घेऊया। मागील 5-6 दिवसापासून जो पाऊस सुरू आहे, कित्येक गावांचा संपर्क तुटलेला, जिल्हा प्रशासनाचा संपर्क तुटला अशी दशा आहे। माझ्याकडे तर असं काही माहिती सध्या नाही आहे की जिल्हा प्रशासनाचा संपर्क तुटलेला आहे। आपण प्री मॉन्सूनची पूर्ण मीटिंग घेतो, त्यामध्ये आरोग्य आणि बांधकाम ह्या दोघांना आपण स्पेसिफिकली अलर्ट राहायला सांगतो। जिथे जिथे गड्डा जास्त झालेले सेस फंडामधून प्रत्येक तालुक्याने आपण 5 लाखचं एक नियोजन पण करतो आणि तिथे ताबडतोब डांबरीकरण असो किंवा झाडाचे कटाई असो ते आपण करून घेतो। तर इलेक्ट्रिसिटीच्या अडचण खूप मोठ्या प्रमाणे आहेत मेळघाटमध्ये। त्याच्यासाठी जरीदा सबस्टेशनसाठी स्वतः पालकमंत्री महोदय, कलेक्टर साहेब आणि ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ इंडिया जेव्हा गवई साहेब आले होते त्यांनी स्वतः पाठपुरावा केलेला आहे आणि जरीदा सबस्टेशन 1 आठवड्यामध्ये मार्गी लागणार आहेत आणि त्याचं कामं लवकरच सुरू होईल। आणि जरीदा सबस्टेशनमुळे जेवढे गावं आहेत त्याच ठिकाणी सर्वांना जे सुविधा उपलब्ध होणार आहेत ते लवकरच होणार। आणि 22 गावं ज्याच्यासाठी वीज पुरवठा खंडितच आहेत आणि आजपर्यंत तिथे पारंपरिक वीज पोचलेलं नाही आहे, त्याच्यासाठी पण प्रॉपर उपाययोजना करण्यात आलेल्या आहे आणि ते पण कामं खूप लवकरच सुरू होतील।
मेळघाटामध्ये सोलर जे बसवले होते शासनाने, टॉवर बसवली होती BBNLची योजनेच्या अंतर्गत, ते टॉवर बंद पडलेले आहे. मागील 7 वर्षापासून त्याचं मेंटेनन्स नाही, स्ट्रीट लाईट बंद पडलेले आहे. BBNL सोबत मागच्या 2 आठवड्यापूर्वी कलेक्टर साहेबांनी MSEB आणि BBNLचे एक सविस्तर आम्ही दोघांनी रिव्ह्यू घेतला होता. त्यामध्ये BBNLचे हेच म्हणणं होतं की इलेक्ट्रिसिटी जरी 2-2 दिवसपर्यंत नसणार तर त्यांना तिथे जे पॉवर बॅकअप आहेत, बॅटरी आहेत, ते पण रिचार्ज करायसाठी अडचण होत आहेत. तर बेसिकली सर्व प्रॉब्लेम ह्या इलेक्ट्रिसिटीसाठी जुडलेले आहेत. तर एकदा ते सॉर्ट आउट झाले की जरीदा सबस्टेशन आपलं कार्यान्वित झालं की मोठ्या प्रमाणात आपलं जे BBNLचे प्रॉब्लेम आहेत ते पण सॉर्ट आउट होतील. सोलरचे ज्या ठिकाणी आहेत ते वारंवार खराब पडत आहेत, त्याचं डागडुजीमध्ये थोडा अडचण येत आहेत. आपण आता रिव्ह्यू घेत आहोत. मेडा पण ह्यामध्ये खूप सक्रिय सहभाग घेत आहेत. तर त्यामधून आपण त्या ठिकाणी जे खराब झालेले त्याचा रिव्ह्यू करून त्याला जरी आज सध्या चेंज करते तर ते पण आपण करू. मॅडम, माता मृत्यू आणि बालमृत्यू कुपोषण रोखण्यासाठी अजून प्रशासन अजून कशा प्रकारे काम करतं पावसाळ्यात? स्पेसिफिकली आपण पावसाळ्याचं असं काही नसते, हे वर्षभराचंच कार्यवाही राहते. सॅम मुलांच्यासाठी स्पेसिफिकली VCDCच्या प्रयोजन असतात, पण मॅम मुलासाठी जे जास्त प्रमाणे असतात त्याच्यासाठी काय स्पेसिफिक प्रोव्हिजन नसते. तर सध्या मी जिल्हा परिषद मार्फत आम्ही एक प्रपोजल तयार करत आहोत. ते आता फायनलाइज नाही झाले म्हणून आता मी जाहीर करत नाही. एकदा फायनलाइज झाले की मॅम मुलांच्यासाठी पंचायत समिती स्तरावर, ग्रामपंचायत स्तरावर आपण त्यांना काहीतरी स्पेसिफिकली पुरवठा करणार आहोत, ज्यामुळे हे जी आकडेवारी आपल्याला मोठा 5,000 दिसते त्यामधून 4,000पर्यंत मॅम मुले आहेत जे थोडाफार त्यांना पूरक आहार मिळाले की ते नेमकी प्रॉपर येमध्ये जातील. सो त्याच्यासाठी आम्ही आता एक प्लॅनिंग करत आहोत, ते आम्ही जाहीर करतो. शेवटचा प्रश्न मॅम, घाटलाडकीमध्ये PSC जे आहे त्यासाठी जे गावकरी आहे ते आंदोलन करत आहेत, ते केव्हापर्यंत त्याचं उद्घाटन होईल? आज कलेक्टर साहेबांच्या सोबत त्याच्यासाठी डिस्कशन झालेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय ह्याचे उद्घाटन करणार होते, पण काय अपरिहार्य कारणामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते ते त्या दिवशी झालं नाही. पण लोकांच्या मागणी आहेत आणि ते खरोखर आहेत. ते आपण लवकरात लवकर सुरू करायसाठी पालकमंत्री महोदयांच्या सोबत चर्चा करून, सर्व सन्माननीय खासदार आमदारसोबत चर्चा करून ते लवकरात कसं आपला सुरू करता येईल त्याच्यासाठी नियोजन झालेलं आहे. या 1 वीकमध्ये हे निर्णय हे पण मार्गाला लावून जाईल. मेळघाटमधील 22 गावांमध्ये लवकरच वीज पुरवठा सुरू होणार असल्याने तेथील नागरिकांच्या जीवनात एक मोठा सकारात्मक बदल घडणार आहे. जारिदा येथील महावितरण सबस्टेशन सुरू होणे, घाटलाडकी येथील प्राथमिक उपचार केंद्राचे उद्घाटन 15 ऑगस्टपूर्वी होणे आणि बालमृत्यू, मातृमृत्यू रोखण्यासाठी प्रशासनाची सज्जता या सर्व बाबी मेळघाटच्या विकासाला गती देणार आहेत. मुख्य न्यायमूर्ती डॉक्टर भूषण गवई यांनीही या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिल्याने प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्रिय झाली आहे. मेळघाटच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यात आता ऑल इज वेल हे चित्र दिसत आहे. ही एक आशादायक बाब आहे. राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय जनता पार्टी शहर अमरावतीची शहर कार्यकारिणी अद्याप घोषित झालेली नाही, अशी माहिती खुद्द डॉक्टर नितीन धांडे यांनी दिली आहे. एका बाजूला पक्षीय पातळीवर संघटनात्मक निर्णय प्रलंबित असताना दुसऱ्या बाजूला अमरावती शहराच्या विकासासाठी काही महत्त्वपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्न सुरू आहेत. यात IT पार्कपासून ते अंबानाला नदीच्या पुनर्जीवनाच्या पर्यंतच्या अनेक बाबींचा समावेश आहे. मात्र याचवेळी युवा स्वाभिमानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भाजपामधील स्थानावरूनही काही चर्चा सुरू आहेत. काय आहेत या घडामोडी जाणून घेऊया. कार्यकारिणीची घोषणा होईल. मी सगळ्या कार्यकर्त्यांशी माझी चर्चा चालू आहे. आमचे जे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी माझी चर्चा चालू आहे आणि सगळ्यांचं मत घेऊन अमरावती शहराची कार्यकारिणी जी राहील अजून ती डिक्लेअर व्हायची आहे, की लवकरात लवकर मी डिक्लेअर करायचा प्रयत्न करत आहोत. काही वर्तमानपत्रामध्ये कार्यकारिणी डिक्लेअर झाली असे काहीतरी सूचना किंवा बातम्या आल्या? नाही, त्यांनी त्यात एक संभावना दिली की बाबा कार्यकारिणीमध्ये असे लोक राहतील. आता हे चुकीचं आहे सगळं त्याच्यामध्ये, असं नाही द्यायला पाहिजे त्यांनी. पक्षांतर्गत आमची रचना चालू आहे. त्या न्यूजमध्ये त्यांनी काही अशी नावं टाकली जे युवा स्वाभिमानचे होते. त्याच्यामुळे आपण आमचा पक्ष स्ट्रॉंगली बिल्ट आहे. आम्ही असं लहान गोष्टीकडे लक्ष देत नाही. ठीक आहे, त्यांची तशी त्यांना काहीतरी खबर भेटली असेल, न्यूज भेटली असेल, पण ते चुकीचं आहे असं काही नाही आहे. ना युवा स्वाभिमान माझ्याकडे आले, ना मी त्यांच्याकडे गेलो, ना त्यांनी काही पदं मागितले. आणि असं काही हा विषय बिलकुलच नाही आहे, कुठेच नाही आहे हा विषय.
पुण्याचं महायुती सरकार ज्या प्रकारे राज्यामध्ये काम करत आहे, तिन्ही पक्ष मिळून सोबत आहे, राष्ट्रवादी आहे आणि इतर त्याचे मित्रपक्ष आहेत, त्याच्यामध्ये युवा स्वाभिमानी आहे, भविष्यामध्ये सोबतच राहणार निवडणुकीच्या संदर्भात की कसं? युतीचा प्रश्न हा जो आहे हा आमचे वरिष्ठ प्रदेश लेवलवर घेतला जाईल. तिथून ज्यावेळेस आम्हाला इन्स्ट्रक्शन्स येतील की आपली युती या पक्षासोबत आहे, आपल्याला युतीमध्ये लढायचं आहे, कोणाची युती होते, कशी होते, तोपर्यंत आम्ही याच्यावर काही चर्चा करू शकत नाही किंवा आम्ही याच्यावर काही सांगू शकत नाही. हा आमचा अधिकार नाही आहे. आमचा अधिकार जो आहे की आपली पक्ष संघटना स्ट्रॉंग करायची, आमचे पक्षाचे कार्यकर्ते, आमचे मंडळं, आमच्या बूथ लेवलवरचं काम सगळं सुरू आहे, व्यवस्थित चालू आहे, शांतपणे चालू आहे. आता युती कोणाशी होईल हा विषय खरंच वरून येईल, प्रदेशातून आम्हाला आमचे वरिष्ठ नेते आहेत ते सांगतील. एकूणच महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपले जास्तीत जास्त नगरसेवक व्हावे, बहुमताने यावे, यासाठी सुद्धा आपली आतापासून ग्राउंड लेवलने चालू आहे का? प्रत्येक पक्षाची ही असतेच बिलकुल. ग्राउंड लेवलवर आम्ही ग्राउंड लेवलवरच काम करतो जास्त. भारतीय जनता पक्ष आधीपासून नोन आहे की इट वर्क्स ऑन द ग्राउंड लेवल. आणि आमची बूथ रचनेवर, आमची जे मंडळ आहेत, आपले जे प्रभाग आहे, जे वॉर्ड आहे, त्या लेवलचे जे कार्यकर्ते आहेत, तळागाळातले जे कार्यकर्ते आहेत, प्रत्येक समाजाला घेऊन चालायला लागते. सगळ्या समाजाचे लोक, सगळ्या समाजाचे कार्यकर्ते, या सगळ्यांना घेऊन आम्ही आमची एक बॉडी तयार करू आणि त्या बॉडीच्या अंतर्गत मग पुढचं आपलं इलेक्शन लढू. शासनच्या योजना समजा तुम्ही पाहाल तर इतक्या योजना शासनाच्या आहेत की मला नाही वाटत त्याच्या बाहेर आपल्याला जायचं काही काम आहे. वृद्धांकरता आहेत, महिलांकरता आहेत, विद्यार्थ्यांकरता आहेत, मग तुमच्या पाण्याच्या आपल्या योजना आहेत, इलेक्ट्रिसिटीचं आता आम्ही स्मार्ट मीटर देणार आहेत. अतिक्रमणचं काम चालू आहे महानगरपालिकेमध्ये, अतिक्रमण हटवण्याकरता. अंबा नाला जो आहे, आपण ज्याला नाला म्हणतो, ही अंबा नदी आहे. या नदीला पण आपण त्याला नदीचं स्वरूप देण्याकरता अंबा नाला साफ करणे, याचंही आम्ही प्रपोजल दिलेलं आहे पक्षाला, बावनकुळे साहेबांना. तर त्याच्यावर ते आम्हाला निधी आणून देतील. त्याला आम्हाला एक तो नवीन प्रोजेक्ट आपण तयार करणार आहेत. तसंच अमरावतीला IT पार्क आहे, जो टेक्स्टाईल पार्क आहे, त्या टेक्स्टाईल पार्कमध्ये आता नवीन जोमाने तिथे टेक्स्टाईल देणं चालू झालेले आहेत. एक तिथे IT पार्क चालू करायचा आहे. या IT पार्कमध्ये 2 लाख नोकऱ्या आता पुढे येतील. फार्मसीचं हब करायचं आहे. अशा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या पक्षाच्या लेवलवर, शासनाच्या लेवलवर भारतीय जनता पक्ष पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत आहे. या पुढच्या 5 वर्षामध्ये, कमिंग 5 years, किती कायापालट होतो प्रदेशाचा हा तुम्हाला दिसून येईल. एक शेवटचा प्रश्न, अमरावती आयुक्तालय ज्या प्रकारे आता जे कारवाई करत आहे शहरामध्ये, शहराला डेव्हलप जे करतं, यावर आपलं काय मत आहे की प्रशासनाने अजून कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं? जी बेसिक नीड्स असतात ना लोकांच्या, त्या फार महत्त्वाच्या असतात. एक तर साफसफाईची महत्त्वाची असते, नाल्या साफ राहणं महत्त्वाचं असते, स्वच्छ पाणी प्यायला महत्त्वाचं असते. तुम्ही बेसिक नीड्स, तुमचे हॉस्पिटल्स क्लीन पाहिजे, हॉस्पिटलचं वेस्ट मटेरियल बरोबर डिस्पोज ऑफ झालं पाहिजे. ह्या ज्या बेसिक नीड्स आहे ह्युमन बिईंगच्या, माणसाच्या, एका सोसायटीच्या, त्या पहिले फुलफिल व्हायला पाहिजे. त्या एकदा फुलफिल झाल्यानंतर आपण पुढचा विषय घेऊ. आता मधल्या काळामध्ये काही कारणं असतं अमरावती शहरामध्ये कचऱ्याचा फार मोठा त्रास झाला. पण आता जे आपल्या कमिशनर मॅडम आलेल्या आहेत त्या IAS ऑफिसर आहेत आणि एकदम चांगलं काम करतात आहेत. तर आम्ही त्यांच्यासोबत, आम्ही त्यांना म्हटलं की तुम्हाला कामामध्ये काही अडचण आली तर भारतीय जनता पक्ष तुमच्यासोबत उभा राहील. आम्ही त्यांच्यासोबत उभं राहून त्यांना मदत करू. आणखी अमरावती शहराची साफसफाई व्हायला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपला आहे सध्या. अमरावती शहरातील भाजपच्या संघटनात्मक रचनेची स्थिती, विकास कामांचा पाठपुरवठा आणि इतर राजकीय घडामोडी पाहता येणारा काळ हा भाजपासाठी आणि अमरावती शहरासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. शहर कार्यकारिणीची घोषणा कधी होते, IT पार्क आणि अंबानाला नदीचे प्रकल्प कधी मार्गी लागतात, तसेच युवा स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे भवितव्य काय असते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र अमरावतीच्या नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, हे आश्वासन निश्चितच दिलासा देणारे आहे. श्रावण महिना आणि सणांची रेलचेल. याच महिन्यातील एका महत्त्वाचा आणि अत्यंत पवित्र सण म्हणजे नागपंचमी.
हा दिवस नागदेवतेची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या अमरावतीमध्येही या सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. अमरावतीतील अशाच एका ऐतिहासिक ठिकाणाबद्दल आपण बोलणार आहोत, जिथे गेल्या 100 वर्षांपासून नागपंचमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातोय. जाणून घेऊया या विशेष उत्सवाबद्दल. श्रावण शुद्ध पंचमीला येणारा नागपंचमीचा सण हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा भाग आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्यांना प्रसन्न केले जाते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा सण मोठ्या श्रद्धेने साजरा होतो आणि अमरावतीतही त्याला अपवाद नाही. अमरावती शहरात दस्तूरनगर ते बडनेरा बायपास मार्गावर असलेल्या श्री गोंडबाबा देवस्थान येथे नागपंचमीचा उत्सव गेल्या 100 वर्षांपासून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ही एक शतकाहून अधिक जुनी परंपरा आहे. यावर्षीही देवस्थान समितीने अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी लवकरच भाविकांनी नागदेवतेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. गोंडबाबा देवस्थान परिसरात जत्रेसारखे दृश्य निर्माण झाले होते. महिला आणि पुरुषांसह लहान मुलांचा उत्साही बघण्यासारखा होता. फुलांचे हार, दूध आणि लाह्या घेऊन भाविक रांगेत उभे होते. नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी भक्तिभावाने पूजा अर्चा केली जात होती. या उत्सवाने संपूर्ण परिसरात एक सकारात्मक आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. गोंडबाबा देवस्थान का कोषाध्यक्ष के नाते सुरेश गुप्ता, यह मंदिर 1924 में इसकी स्थापना हुई थी. उसके पश्चात हर तरह के त्यौहार यहाँ पे चैत्र नवरात्रि है, दिवाली है और नागपंचमी महोत्सव बहुत अति धूमधाम से मनाया जाता है. और यह मंदिर इसको 101 वर्ष के इसमें स्वर्ण महोत्सव मनाने का सभी ने संकल्प किया है. इसके पश्चात भी 2026 में यह मंदिर को भव्य बनाने की सभी की कल्पना है. बाबा हमारे बुंदेलखंड के हमारे कुल देवत है. हमारे बुंदेलखंड के समाज के जितने लोग हैं, बुंदेलखंडी समाज के गोड़ बाबा हमारे कुल देवत है. जिस समय हमारे लोग यहाँ आए मजदूरी करने को, तो अब बुंदेलखंड से आने के बाद में अपने देवता भी साथ में लाए जाते हैं. तो ये जब जंगल परिसर था उस समय लाके यहाँ बसाए गए. हमारी परिस्थिति नहीं थी, पैदल लोग आते थे, लेकिन उनका ही आशीर्वाद है हमारे पूर्वजों का कि उनका आज छोटा सा एक फल रखा हुआ कोई काम आज वट वृक्ष बन गया है. और हम पूरे समाज के लोग, और अभी तो अभी भव्य इसके नाम से गोड़ बाबा देवस्थान के नाम से आज इधर परिसर की भी पहचान हो गई है. और बाबा का हमको आशीर्वाद है. पूरे तेली समाज को, पूरे बुंदेलखंड के जो लोग हैं, ओनली तेली जितने बुंदेलखंड के हम लोग आए हुए हैं, सबके कुल देवत है और उनका आशीर्वाद हम पे बना है. अब हम उनसे प्रार्थना भी करेंगे कि ऐसी आपसे आशीर्वाद सदा बना रहे. भैया ने जैसे बताया है कि जो भी यहाँ नीच संतान रहता है और ये बाबा की सच्चे मन से आराधना करे, तो कई ऐसे हुई है जिनकी गोद भरी गई है. और 101 वर्ष पूरे हुए, क्या कल उत्साह है? 101 वर्ष. हाँ, 101 मंदिर बांधकाम को 101 वर्ष पूरे हो गए हैं. ये उत्सव 100 साल से चालू है, कंटिन्यू. हर नागपंचमी को हमारा उत्सव होता है. और यहाँ पे मतलब परिसर के लोग तो रहते ही है. हम यहाँ से 10 किलोमीटर दूर रहते हैं. पूरा मोहल्ला यहाँ दर्शन के लिए आता है. नमस्ते, मैं मंगेश मनोरे इस प्रभाग का पूर्व पार्षद हूँ. हमारे नगर सेवक हमारे मुन्ना भाऊ यादव, हमारे विनोद भाई सरवैया, इनके मार्गदर्शन में हम यहाँ पे आए हैं. गोंड बाबा मंदिर ये हमारे प्रभाग में रहने की वजह से हम हर साल यहाँ पे पूजा करने को आते हैं. यहाँ पे हमारे मुन्ना भाऊ यादव उनकी तरफ से सभी भक्तगणों को प्रसाद के स्वरूप में सभी को केले बांट रहे हैं. और कल भी उनका त्यौहार है, कल भी वो प्रोग्राम कर रहे हैं, हम साथ में कर रहे हैं. सभी को, सभी नागरिक को, जनता को, मेरे सभी भाई बहन को ये गोंड बाबा मंदिर की तरफ से हार्दिक शुभकामनाएं देता हूँ और सभी को धन्यवाद देता हूँ. हर साल की तरह इस साल भी भव्य नागपंचमी महोत्सव का आयोजन मंदिर की समिति ने किया है. और मंदिर में हर साल की तरह इस साल भी 25 से 30 हजार लोग प्रसाद के लिए आते हैं. तो वो व्यवस्था मंदिर की जिस तरीके से हर साल करते हैं, इस तरीके से इस साल भी सुचारू रूप से की गई है. ये सभी भक्तों से निवेदन है कि ज़्यादा से ज़्यादा संख्या में आए और दर्शन का लाभ लें, प्रसाद का लाभ लें. नागपंचमीचा सण आणि निसर्गाशी आणि विशेषतः सर्पांशी असलेल्या आपल्या प्राचीन नात्याचे प्रतीक आहे. अमरावतीतील श्री गोंडबाबा देवस्थानने ही 100 वर्षांची परंपरा जपून ठेवली आहे. हे कौतुकास्पद आहे. हजारो भाविकांनी एकत्रित येऊन साजरा केलेला हा उत्सव केवळ धार्मिक नाही तर सामाजिक सलोखा आणि एकोपा वाढवणाराही आहे.
अशा परंपरांमुळेच आपली संस्कृती आणि श्रद्धा पिढ्यानपिढ्या पुढे जात राहते. अमरावतीच्या वडाळी येथील इंद्रशेष बाबा संस्थानमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपंचमीचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला आहे. गेल्या 5 दिवसांपासून इथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती आणि 29 जुलै रोजी वडाळी परिसरात भव्य पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर कसा भक्तिमय झालाय आपण बघूया. अमरावती जिल्ह्याच्या वडाळी परिसरात नागपंचमीचा भव्य सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात साजरा झाला. येथील इंद्रशेष बाबा संस्थान दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही या उत्सवाचे केंद्र बनले होते. नागपंचमीच्या 5 दिवसांपूर्वीच म्हणजेच 24 जुलै रोजी घटस्थापना करण्यात आली होती. घटस्थापनेपासूनच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू झाले होते, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. 29 जुलै रोजी या उत्सवाचा कळस गाठण्यात आला. वडाळी परिसरात भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. इंद्रशेष बाबांच्या पालखीने संपूर्ण वडाळी परिसर दुमदुमून गेला. भाविकांनी मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. टाळ मृदुंगांच्या गजरात आणि भजनांच्या निनादात संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले होते. जय इंद्रशेष बाबाच्या जयघोषाने परिसर निनादला होता. या पालखी सोहळ्यामुळे वडाळी परिसरात एक वेगळीच धार्मिक ऊर्जा संचारली होती. हा सोहळा म्हणजे नागपंचमीच्या पारंपरिक उत्साहाचे आणि श्रद्धेचे एक सुंदर प्रतीक ठरला. नमस्कार, मी हरिदास कुळे, व्यवस्थापक इंद्रशेष बाबा दरबार वडाळी कॅम्प अमरावती. यावर्षी दरबारमध्ये जे नागपंचमीचं वर्ष आहे ते 61 वर्ष आहे. गेल्या 61 वर्षापासून हा उत्सव दरवर्षी या ठिकाणी होत असतो. आज बाबांचा भव्य दिव्य असा पालखी आणि दिंडी सोहळा पार पडला. हजारो भाविक संपूर्ण महाराष्ट्रामधून आजच्या दिवशी श्री बाबांचे नारळ, बाबांचा कलश घेण्याकरता येतात. त्याचप्रमाणे महाप्रसाद घेण्याकरता येतात. 25 तारखेला दरबारमध्ये तीर्थ बसलं होतं, घटस्थापना झाली होती आणि त्या तीर्थाचं जे विसर्जन आहे ते उद्याला होणार आहे, ठीक 11 ते 12च्या दरम्यान. आणि त्यानंतर उद्याला तीर्थाचं वाटप होणार आहे आणि महाप्रसाद होणार आहे. आज भव्य दिवस दिंडी पालखी सोहळा बाबांचा वडाळी नगरीमधून पार पडला. एक तपस्वी संतांची समाधी त्या इंद्रशेष बाबा दरबारमध्ये आहे आणि इथून जी प्रथा आहे ती प्रत्येकाला नारळ वाटपाची प्रथा आहे. दरबारमधून बाबांच्या व्यासपीठावरून येणाऱ्या भाविकांना एक नारळ दिला जाते घरी कलश बांधण्याकरता. आणि त्या कलशाचे अनुभव, त्याची अनुभूती, त्याची काही ना काही प्रतिकृती ही भाविकांना आल्याशिवाय राहत नाही. असे हजारो भाविकांचे अनुभव आहेत. आणि म्हणून बाबांचा कलश घेण्याकरता, बाबांच्या समाधीचं दर्शन घेण्याकरता आज या ठिकाणी हा भव्य दिव्य असा यात्रा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. उद्या ठीक 2 ते 4च्या दरम्यान येणाऱ्या सर्व गोरगरिबांना, भाविकांना भव्य वस्त्रदान सोहळा आपल्या दरबारमध्ये होणार आहे. सगळ्या येणाऱ्या गोरगरिबांना वस्त्रांचे वाटप आपल्या दरबारमध्ये होणार आहे. दरबारच्या वतीने सर्वांना विनंती राहील की आपण बाबांचं दर्शन घेण्याकरता इथे जे भव्य अशी 10 फुटाची जी शेष नारायण भगवानाची मूर्ती आहे त्याचं दर्शन घेण्याकरता आणि भंडारा महाप्रसाद घेण्याकरता आपण आवर्जून यावं अशी दरबारच्या वतीने आपणास विनंती करत आहोत. इथे वडाळी नगरीमध्ये श्री इंद्रशेष बाबा मंदिरात आज नागपंचमी उत्सव साजरा करण्यात आहे. गेल्या 61 वर्षापासून हा कार्यक्रम इथे चालू आलेला आहे. गेल्या 5 दिवसापासून घटस्थापना होऊन 5 दिवस कंटिन्यू आरती, महाप्रसाद, भंडारा होतोय. आज नागपंचमी निमित्त नगर परिक्रमा करून पालखी आलेली आहे मंदिरात. उद्या घटविसर्जनचा कार्यक्रम आहे. उद्या घटविसर्जन होतील आणि अशा प्रकारे नागपंचमीचा उत्सव हा वडाळी नगरीमध्ये श्री इंद्रशेष बाबा मंदिरात चालू आहे. हरी बाबा गेल्या 61 वर्षांपासून आपल्या वडाळी नगरीमध्ये श्री इंद्रशेष बाबा संस्थान येथे नागपंचमी महोत्सवाने साजरा होत आलेला आहे. आज नागपंचमीचा दिवस, आताच नगर परिक्रमा झालेली आहे. भंडारा महाप्रसादाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. कार्यक्रम खूप चांगल्या रीतीने पार पडला आणि गेल्या 25 तारखेला शुक्रवारला इथे घट बसले. रोज सायंकाळी आरती, बाऱ्या कार्यक्रम साजरा व्हायचा भजनाचा. सगळं दणदणीत, खूप आनंदित बाबाच्या कृपेने कार्यक्रम पार पडलेला. आणि आपल्याकडे उद्या तीर्थविसर्जन आहे. आपण कळस देतो. 40 दिवस केले बाबांचा साक्षात्कार मिळतो. खूप तपस्वी महान संतांची साक्षात समाधी आहे. इंद्रशेष बाबा.
वडाळी येथील इंद्रशेष बाबा संस्थानमध्ये पार पडलेला हा नागपंचमी उत्सव आणि पालखी सोहळा खरोखरच अविस्मरणीय होता. टाळ मृदंगाच्या गजरात आणि भाविकांच्या उत्साहात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे केवळ संस्कृतीचे जतन होत नाही, तर समाजात एकोपा आणि भक्तीची भावना देखील वाढीस लागते. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत धार्मिक वातावरण अधिकच पवित्र झाले आहेत. शहरातील मिनी बायपासवरील दस्तूरनगर येथील श्री गोंडबाबा देवस्थानात दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य नागपंचमी उत्सव साजरा करण्यात आलाय. सुंदरकांड, भजन व महाप्रसादाने हा उत्सव भक्तिमय झाला आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही गोंडबाबा देवस्थान येथे नागपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. सोमवारी सायंकाळी चांगापूर मित्रमंडळातर्फे संगीतमय सुंदरकांडाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भोलेबाबा मंदिर संस्थानाच्या विश्वस्त मंडळाने सिटी न्यूजला प्रतिक्रिया देत सांगितले की यावर्षी संस्थेच्या 101 वर्षपूर्तीनिमित्त विशेष पूजा अर्चा करण्यात आली आहे. मध्यरात्री 12 वाजल्यापासून पंडित अनुज पांडे आणि त्यांच्या 11 पंडिताच्या समूहाने मंत्रोच्चारासह बाबांचा अभिषेक, चोड आणि होम हवन केले. बाबा हमारे बुदेलखंड के हमारे कुल देवत है. हमारे बुदेलखंड के समाज के जितने लोग हैं, बुदेलखंडी समाज के गोड़ बाबा हमारे कुल देवत है. जिस समय हमारे लोग यहाँ आए मजदूरी करने को, तो अब बुदेलखंड से आने के बाद में अपने देवता भी साथ में लाए जाते हैं. तो ये जब जंगल परिसर था उस समय लाके यहाँ बसाए गए. हमारी परिस्थिति नहीं थी, पैदल लोग आते थे, लेकिन उनका ही आशीर्वाद है हमारे पूर्वजों का कि उनका आज छोटा सा एक फल रखा हुआ कोई काम आज वट वृक्ष बन गया है. और हम पूरे समाज के लोग और अभी तो अभी भव्य इसके नाम से गोड़ बाबा देवस्थान के नाम से आज इधर परिसर की भी पहचान हो गई है. हर साल की तरह इस साल भी भव्य नागपंचमी महोत्सव का आयोजन मंदिर की समिति ने किया है और मंदिर में हर साल की तरह इस साल भी 25 से 30 हजार लोग प्रसाद के लिए आते हैं. तो वो व्यवस्था मंदिर की जिस तरीके से हर साल करते हैं इस तरीके से इस साल भी सुचारू रूप से की गई है. ये सभी भक्तों से निवेदन है कि ज़्यादा से ज़्यादा संख्या में आए और दर्शन का लाभ ले, प्रसाद का लाभ ले. मंगळवारी 29 जुलै रोजी ब्रह्ममुहूर्तावर भक्तांसमवेत महाआरती करण्यात आली. जयबाबा ग्रुप म्युझिकल नाईट तर्फे भजन संदेश कार्यक्रम सादर करण्यात आला. या भव्य धार्मिक सोहळ्यात परिसरातील अनेक भाविकांनी योगदान दिले. उत्सवात भाविकांनी दर्शनाबरोबरच महाप्रसादाचाही लाभ घेतला. भक्तांच्या सोयीसाठी श्रीनाथ ट्रॅव्हल्सने पटवा चौक ते मंदिरापर्यंत मोफत बसेसची ही सुविधा उपलब्ध करून दिली होती. आयोजन समितीने सर्वांना बाबांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. बाबा देवस्थान का कोषाध्यक्ष के नाते सुरेश गुप्ता, यह मंदिर 1924 में इसकी स्थापना हुई थी. उसके पश्चात हर तरह के त्योहार यहाँ पे चैत्र नवरात्रि है, दिवाली है और नागपंचमी महोत्सव बहुत अति धूमधाम से मनाया जाता है. और यह मंदिर इसको 101 वर्ष के इसमें स्वर्ण महोत्सव मनाने का सभी ने संकल्प किया है. इसके पश्चात भी 2026 में यह मंदिर को भव्य बनाने की सभी की कल्पना है. धार्मिक श्रद्धा आणि भक्तिभाव एकत्रित करून गोंडबाबा देवस्थानाचा नागपंचमी उत्सव भक्तांसाठी अविस्मरणीय ठरला आहे. जयबाबा ग्रुपचे भजन, संगीतमय सुंदरकांड आणि महाप्रसादाच्या माध्यमातून भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा लाभली आहे. नागरिकांना आपल्या मूलभूत हक्कांसाठी, विशेषतः अंत्यसंस्कारसारख्या अंतिम विधीसाठी संघर्ष करावा लागतोय. ही घटना आहे चांदूर बाजार तालुक्यातील हिरूर पूर्णा गावाची. इथे बौद्ध बांधवांना स्मशानभूमीसाठी जागा मिळत नसल्याने त्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की जर तातडीने जागा उपलब्ध करून दिली नाही तर मृत व्यक्तीचा अंत्यविधी थेट तहसील कार्यालयाच्या आवारातच करण्यात येईल. काय आहे हा संपूर्ण वाद आणि बौद्ध बांधवांना हा टोकाचा निर्णय का घ्यावा लागतो आहे, चला जाणून घेऊया याबाबत. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात असलेल्या हिरूर पूर्णा गावात बौद्ध समाज गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीच्या वादामुळे त्रस्त आहेत. त्यांच्यासाठी निश्चित केलेली स्मशानभूमीची जागा शेजारील एका शेतमालकाने बळकावली असल्याचा आरोप बौद्ध बांधवांनी केला आहे. यामुळे अंत्यसंस्कारासारख्या महत्त्वाच्या विधीसाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. संबंधित शेतमालकाने खोट्या तक्रारी करून पोलिसांच्या मदतीने बौद्ध बांधवांना धमकावले असल्याचा दावाही समाजाने केला आहे. त्यामुळे हक्काची जागा असूनही त्यांना ती वापरता येत नाहीये. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बौद्ध समाजाने प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली आहे, परंतु त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.
यामुळे समाजात तीव्र नाराजी आणि असंतोष निर्माण झाला आहे. याच असंतोषातून हिरूरपूर्णा येथील बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात एकत्रित येत निवेदन सादर केले. त्यांनी निवेदनात स्पष्टपणे इशारा दिला आहे की पुढील मृत व्यक्तीचा अंत्यविधी सरळ तहसील कार्यालयातच करण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल. बौद्ध बांधवांनी हेही म्हटले आहे की स्मशानभूमीसाठी जागा न मिळाल्यास हिरूरपूर्णा ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक जबाबदार आहेत. त्यांनी चांदूर बाजाराचे प्रभारी तहसीलदार लक्ष्मीकांत तिवारी यांचेही या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. अंत्यविधीसाठी जागा न मिळाल्यास प्रशासनासमोरच अंत्यविधी करण्याचा त्यांचा हा इशारा प्रशासनावर दबाव आणण्यासाठी आहे. हिरूरपूर्णा येथील बौद्ध बांधवांची ही मागणी अत्यंत गंभीर आणि न्यायोचित आहे. अंत्यसंस्कार हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे आणि त्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. वर्षानुवर्ष सुरू असलेला हा वाद आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे बौद्ध समाजाला हा टोकाचा पवित्रा घ्यावा लागला आहे. आशा आहे की प्रशासनाला या इशाऱ्याचे गांभीर्य लक्षात येईल आणि तात्काळ या समस्येवर तोडगा काढून बौद्ध बांधवांना त्यांचा हक्क मिळेल. अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या एका छोट्या गावातील शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात लोटत आहे. दळणवळणाच्या अभावामुळे आणि एका महत्त्वाच्या पुलाच्या अभावामुळे या गावातील विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना दररोज जीव घेण्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय. अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले अवघ्या 350 लोकांची वस्ती असलेले हे नमस्कारी गाव. येथे मूलभूत सोयी सुविधांचा आजही अभाव आहे. या गावातील सर्वात मोठी समस्या आहे ती दळणवळणाची. विशेषतः माध्यमिक शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना वर्धा जिल्ह्यातील भारेसवाडा गावावर अवलंबून राहावे लागते. परंतु पावसाळ्यात वर्धा नदीला पूर आल्यानंतर येथील विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास अक्षरशः जीवघेणा ठरतो. छातीभर पाण्यातून जीव मुठीत घेऊन हे चिमुकले विद्यार्थी शाळेत जाण्याचा प्रयत्न करतात. कित्येकदा पूर आल्याने त्यांना 4 महिने शाळेला मुकावे लागले, ज्यामुळे त्यांचे शिक्षणच धोक्यात येते. गेली अनेक वर्षे या वर्धा नदीवर पूल बांधण्याची मागणी प्रलंबित आहे. प्रभाकरराव वानखडे यांनी या पुलासाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यांनी अनेकदा निवेदनं दिली, विनंत्या केल्या, पण परिस्थिती जैसे थे आहे. विशेष म्हणजे या नमस्कारी गावात महानुभाव पंथांचे पुरातन तीर्थक्षेत्र देखील आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांनाही येथे पोहोचण्यासाठी याच दळणवळणाच्या अभावाचा सामना करावा लागतो. अखिल भारतीय महानुभाव महामंडळाने देखील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या पुलाचे काम तात्काळ हाती घेण्याची मागणी केली आहे. त्यांच्या प्रतिनिधींनी सिटी न्यूजशी बोलताना या परिस्थितीवर तीव्र व्यथा व्यक्त केली. 2 जिल्ह्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या पुलाचे काम कधी पूर्ण होणार हाच प्रश्न सध्या नमस्कारी ग्रामस्थांना सतावत आहे. आमचं नमस्कारी ह्या गावामध्ये आमचं श्री गोविंद प्रभू चरणांकित तीर्थस्थान आहे. तसंच नमस्कारी गाव एका साईडला आहे, मध्ये वर्धा नदी येत आहे आणि वर्धा नदीच्या पलीकडे भिष्णूर म्हणून म्हणजे भरसवाडा गाव आहे आणि भरसवाड्यावरनं आपण भिष्णूरला जाऊ शकतो. असं तिथेही आमचं तीर्थस्थान आहे. या दोन्ही ठिकाणी आमचं तीर्थस्थान आहे आणि आम्हालाच येण्या जाण्याचा रस्ता तिकडे नाही आहे. शिक्षणासारख्या मूलभूत हक्कांपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे आणि जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन वर्धा नदीवर पुलाची निर्मिती करावी अशी मागणी जोर धरत आहे. यामुळे केवळ विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित राहणार नाही, तर महानुभाव पंथांच्या तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांनाही दिलासा मिळेल. चांदूर बाजार तालुक्यात नुकत्याच झालेल्या एका शानदार कबड्डी स्पर्धेची माहिती आपण बघणार आहोत, ज्यामुळे संपूर्ण तालुक्यात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. स्वर्गीय केशवदादा टोंपे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या कबड्डी लीगने खऱ्या अर्थाने ग्रामीण खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ मिळवून दिलं आहे. चांदूर बाजार येथील निर्मिती पब्लिक स्कूलच्या मैदानावर स्वर्गीय केशवदादा टोंपे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एका भव्य कबड्डी लीगचे आयोजन करण्यात आले होते. चांदूर बाजार फिजिकल अकॅडमी, श्री हनुमान क्रीडा मंडळ आणि जगदंब क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रीमियर लीग पार पडली. स्पर्धेची सुरुवात स्वर्गीय केशवदादा टोंपे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. या स्पर्धेत एकूण 6 नामांकित संघांनी आपलं कौशल्य दाखवलं. यात माधान, चांदूर बाजार, पापड, भंडारा, नागपूर आणि कोंड वर्धा येथील संघाचा सहभाग होता. प्रत्येक सामन्यात खेळाडूंचा संघर्ष आणि जबरदस्त कौशल्य पाहायला मिळालं, ज्यामुळे प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. अखेरीस माधान संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं, तर नागपूर संघाने उपविजेतेपदाचा मान मिळवला.
विजेता माधान संघाला जीवन आधार संस्थेचे अध्यक्ष जीवन जवंजाळ यांच्याकडून 10,000 रुपये रोख आणि भास्करराव टोंपे यांच्याकडून सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर उपविजेता नागपूर संघाला माजी नगरसेवक आनंद उर्फ टिकू अहिर यांच्याकडून 6,000 रुपये रोख आणि प्रभाकरराव चौधरी यांच्याकडून सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आलं. या लीगमध्ये उत्कृष्ट खेळाडूंना अनेक वैयक्तिक पुरस्कारांसाठी सन्मानित करण्यात आलं. प्रत्येक सन्मानासाठी उत्कृष्ट खेळाडूंना सुयोग गोरले यांच्याकडून सन्मान चिन्ह मिळालं. या स्पर्धेच्या निमित्ताने ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली प्रतिभा दाखविण्याची एक उत्तम संधी मिळाली. निर्मिती स्कूलचं मैदान प्रेक्षकांनी गजबजून गेलं होतं आणि स्थानिक पातळीवर या स्पर्धेत प्रचंड उत्सुकता होती. चांदूर बाजार येथे झालेली ही कबड्डी लीग खऱ्या अर्थाने एक अविस्मरणीय सोहळा ठरली आहे. या लीगने केवळ कबड्डी खेळाला प्रोत्साहनच दिले नाही, तर ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. विदर्भातील एका महत्त्वाच्या बातमीकडे आपण लक्ष देणार आहोत. अंजन व सुर्जी नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोलारकर यांच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. आता या प्रकरणातील चौकशी समितीच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे, जो डोलारकर यांच्यावर कारवाईची शक्यता निर्माण करत आहे. नेमके काय आहे हे प्रकरण आणि काय आहेत यातील घडामोडी जाणून घेऊया. अंजनगाव सुर्जी नगर परिषद अंतर्गत शहरात अनेक विकास कामे सुरू असून मर्जीतील कंत्राटदारांना मॅनेज करून कामे देण्यात आल्याने निकृष्ट दर्जाची होत असल्याचे अनेक तक्रारीवर स्थानिक नगर परिषद प्रशासनाने कोणत्याही प्रकारची तक्रारीची दखल न घेतल्याने एका राजकीय पक्षाने पाण्याच्या टाकीवर चढून सोले स्टाईल आंदोलन केले होते. आता या तक्रारीवर अमरावती जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीचा अंतिम अहवाल येणार असल्याने या अहवालात अंजनगाव सुर्जीचे मुख्य अधिकारी दादाराव डोलारकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जावेद शाह, सिटी न्यूज, अंजनगाव सुर्जी. अंजनगाव सुर्जी नगर परिषदेतील या कथित अनियमितता आणि मुख्याधिकारी दादाराव डोलारकर यांच्यावरील आरोपांमुळे आता सर्वांचे लक्ष जिल्हाधिकारी यांच्या अंतिम अहवालाकडे लागले आहे. श्रावण मास आणि भोलेनाथाची भक्ती यांचा सुंदर संगम म्हणजे कावड यात्रा. अशाच भक्तिभावाने जटाधारी कावड यात्रा समितीच्या वतीने कौंडण्यपूर ते दत्तापूर धामणगाव रेल्वेपर्यंत भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहेत. श्रावण मासातील सोमवार आणि भोलेनाथाचे नाव घेणाऱ्या भक्तांचा उत्साह. कौंडण्यपूर येथे वर्धा नदीचे पवित्र जल भरून विठ्ठल रुक्मिणी, अंबिका माता, इस्कॉन मंदिर तसेच शंकराचे पूजन करून कावड यात्रेला सुरुवात करण्यात आली. जटाधारी कावड यात्रा समितीच्या वतीने ही कावड आयोजित करण्यात आली होती. अनेक शिवभक्तांनी नाचत गाजत हर हर महादेवाच्या जयघोषात यात्रेत सहभाग घेतला. अंजनसिंग, ढाकुलगाव, अशोकनगर, जुना धामणगाव या गावांमधून जात शहरातील शास्त्री चौक, टिळक चौक, सिनेमा चौक, गांधी चौक मार्गे ही यात्रा दत्तापूर येथे पोहोचली. विविध देखावे, पारंपरिक वेशभूषा आणि भजनांचा गजर यामुळे ही कावड यात्रा विशेष आकर्षक ठरली. दत्तापूर येथील प्राचीन शिव मंदिरात शिवलिंगावर वर्धा नदीचे पवित्र जल अर्पण करून अभिषेक, पूजन आणि आरती करण्यात आली. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यात्रेच्या सुरळीत पार पडण्यासाठी दत्तापूर पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. श्रावण मास भक्तिभाव आणि पारंपरिक रीतिरिवाजांचा संगम असलेली जटाधारी कावड यात्रा भक्तांसाठी अविस्मरणीय ठरली आहे. भेटू एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपण एक नजर टाकूया शहरातील आणि राज्यातील गुन्हेगारी जगताच्या बातम्यांवर.
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमधून आलेल्या एका धक्कादायक घटनेबद्दल आपण बोलणार आहोत. येथे एका अफगाण नागरिकावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. त्याला दहशतवादी संबोधून त्याच्या डोक्यावर आणि छातीवर सिमेंटच्या ब्लॉकने हल्ला करण्यात आलाय. ही घटना केवळ धक्कादायक नाही, तर समाजात वाढणाऱ्या द्वेष आणि असहिष्णुतेच्या भावनेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करते आहे. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये फहीम खान उर्फ ममतूर मरगक या अफगाण नागरिकावर हल्ला झाला. यशोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री 1 वाजताच्या सुमारास फहीम एका मित्राच्या घरातून बाहेर पडत होता. त्यावेळी अजय चौहान आणि त्याचे 2 साथीदार ऋषी आणि मयंक यांनी त्याला अडवले. आरोपींनी सुरुवातीला फहीमला दहशतवादी असे संबोधले आणि त्यानंतर वाद वाढत जाऊन त्यांनी फहीमला मारहाण करण्यास सुरुवात केली. जवळच ठेवलेले सिमेंटचे ब्लॉक उचलून आरोपींनी फहीमच्या डोक्यावर आणि छातीवर वार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. एवढेच नाही तर त्यांनी फहीमच्या गाडीवरही सिमेंटच्या ब्लॉकने हल्ला करत तोडफोड केली. या घटनेनंतर लोकांनी पोलिसांना कळविले आणि पोलिसांनी तात्काळ फहीमला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. हमारे को कल भी लोग इधर थाने में आया, बोले तुम कंप्लेंट वापस ले लो, तो हम कंप्लेंट वापस लेगा, लेकिन वो मेरा का जान से मारने का धमकी दिया, जान से मार डालूंगा. वही समय पे मेरे को जान से मारने का धमकी दिया. और अभी हम उससे आतंकवादी का भी सबूत चाहिए कि हम कौन सा आतंकवादी है कि उन्होंने मेरे ऊपर ये इल्ज़ाम लगाया. जान को भी कुछ खतरा है, उसकी वजह से हमारा जान को कुछ भी हुआ तो ये अजय चौहान हमारा जिम्मेदार है. फहीम खान गेल्या काही वर्षांपासून नागपूरमध्ये राहून व्यापार करतो. सोमवारी रात्रीही तो काहीतरी खरेदी करण्यासाठी एका घरी गेला होता. यशोधरानगर पोलिसांनी या प्रकरणी अजय चौहान आणि त्यांच्या 2 साथीदारांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतला आहे. या घटनेने शहराच्या सुरक्षिततेवर आणि सामाजिक सलोख्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काल 28/7/2025 यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीची यादवनगर एरिया आहे. तिथे काही अफगाणी रेफ्युजीज आहेत, त्यांच्याकडे व्हॅलिड रेफ्युजी कार्ड्स देखील आहेत. ते मागच्या जवळपास 15 वर्षापासून नागपूरमध्ये राहत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ते बिझनेस करतात. काल ते रात्रीच्या वेळेस तिथे त्यांना एक जुना फ्रीज खरेदी करायचा होता, तर ते बघण्यासाठी गेले होते की ते फंक्शनल आहे किंवा कसं. त्यावेळेस तिथेच त्या वस्तीत राहणारा एक अजय चव्हाण नावाचा हॅबिच्युअल ऑफेंडर आहे आणि त्याच्यासोबत त्याचेच नातेवाईक एक ऋषी तांबे नावाचा मुलगा आणि एक मायनर मुलगा होता. तर यांनी त्यांना संशयाच्या याच्यातून की तुम्ही कुठून आले एवढ्या रात्रीच्या वेळेस इथे काय करताय, आणि गाडी त्यांनी तिथे गल्लीत पार्क केलेली होती, तर त्यावरून त्यांच्यात भांडण झालं आणि मग या हॅबिच्युअल ऑफेंडरने तिथे आजूबाजूला पडलेले काही दगड आहेत त्याच्याने त्यांच्या गाडीचा काच फोडण्याचा प्रयत्न केला. तर त्यात त्या एका व्यक्तीच्या डोक्याला देखील दगड लागलेला आहे. तर ही इज आउट ऑफ डेंजर, परंतु त्याच्यामध्ये आपण याचा इंटेन्शन बघता आपण अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे 2 मुख्य आरोपी होते ते देखील आपल्या ताब्यात आहे. यातला जो मुख्य आरोपी आहे तो हॅबिच्युअल ऑफेंडर आहे. तर तो त्याचे ऑलरेडी तिथे एरियामध्ये न्यूसन्स व्हॅल्यू आहे. तो बऱ्याच व्यक्तींवर काही ना काही कमेंट्स करत असतो. तर हे लोक तिथे असताना यांना हिंदी व्यवस्थित बोलता येत नव्हतं. यांचे ऍक्सेंट वगैरे बघून हे पाकिस्तान मधून आले ह्या प्रकारचं तो तिथे ओरडत होता मोठ्या मोठ्याने. परंतु एक चांगली गोष्ट अशी आहे की तिथलेच लोकल जे इतर वस्तीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांनीच पुढे येऊन या लोकांना बाजूला केलं, रेस्क्यू केलं आणि आपले पोलीस देखील तिथे वेळेवर पोहोचले आणि त्यानंतर मग आपण या आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे. नागपूरमध्ये अफगाण नागरिकावर झालेला हा हल्ला अत्यंत निंदनीय आहे. कोणत्याही व्यक्तीला त्याच्या राष्ट्रतत्वावरनं किंवा ओळखीवरनं लक्ष्य करणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि सामाजिकदृष्ट्या अस्वीकार्य आहे. या घटनेने समाजात वाढणारा द्वेष आणि वैमनस्य पुन्हा एकदा अधोरेखित केले आहेत. आशा आहे की पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देतील, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. नागपूर पोलिसांनी कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच एक खळबळजनक घटना घडली होती, जिथे काही आरोपींनी एका तरुणीच्या घरात घुसून तिच्या आईसोबत छेडछाड केली आणि तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र पोलिसांनी यावेळी केवळ अटक करून थांबले नाहीत, तर त्यांनी एक अनोखा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. काय आहे हा निर्णय आणि त्याचे काय परिणाम झाले आहेत पाहूया. नागपूरमधील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका गंभीर घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
काही समाजकंटकांनी एका तरुणीच्या घरात घुसून तिच्या आईसोबत छेडछाड केली आणि तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली. मात्र यावेळी पोलिसांनी केवळ आरोपींना अटक करून थांबले नाहीत, तर समाजात एक कडक संदेश देण्यासाठी आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी लकडगंज पोलिसांनी एक अनोखी आणि धाडसी मोहीम राबवली आहे. गिरफ्तार केलेल्या आरोपींची पोलिसांनी सार्वजनिक धिंड काढली आहे. त्यांना संपूर्ण परिसरात फिरवण्यात आले आहे, जेणेकरून कायदा हातात घेणाऱ्यांचा काय परिणाम होतो हे सर्वांना कळावे. पोलिसांचे हे पाऊल अशा सर्व लोकांसाठी एक स्पष्ट इशारा आहे की ज्यांना वाटते की ते कायद्याला आव्हान देऊ शकतात. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना मजबूत करण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. छेडछाड आणि अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढलेली ही धिंड निश्चितच समाजाला एक सकारात्मक संदेश दिलाय. यामध्ये पोलीस ठाणे लकडगंज अंतर्गत दिनांक 27/7/2025 रोजीचे सायंकाळी 5:30 ते 6 वाजण्याच्या दरम्यान एका महिलेच्या घरात 4 मुली शिरलेली होती, घुसलेली होती. त्यांचा उद्देश काय होता किंवा कोणत्या उद्देशाने ते घरामध्ये गेलेले होते याचा तपास चालू आहे. त्या चौघांनाही आम्ही अटक केलेली आहे. त्या चौघांची नावे अदनान खान, आयशा खान वय 25 वर्ष, माज खान वल्द सलीम खान वय 25 वर्ष, मोहसिन खान वल्द शहीर खान वय 25 वर्ष, मोहम्मद मुदस्सिर शेख वल्द अब्दुल नईम शेख वय 22 वर्ष असे 4 आरोपी आहेत. यामधील एक पोलीस कर्मचारी आहे असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु त्या संदर्भात तपास चालू आहे. संदर्भित सदरचा तपास हा आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक मान्य हेमंत चांदेवार, मान्य एसीपी लकडगंज श्वेता खाडे मॅडम व मान्य डीसीपी झोन 3 मदने साहेब यांच्या नेतृत्वाखाली करत आहे. इस केस में या प्रकरणामध्ये आम्ही आरोपींनी सदर गुन्ह्यात वापरलेली गाडी ही जप्त केलेली आहे. आज रोजी ती जप्त करण्यात आलेली आहे. आरोपींचा 1 दिवसाचा आम्ही पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे आणि त्यानुसार तपास चालू आहे. पुढील तपास चालू आहे. लकडगंज पोलिसांनी उचललेले हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढवण्यासाठी अशा कठोर उपाययोजनांची गरज आहे. केवळ अटकेपुरती मर्यादित न राहता पोलिसांनी आरोपींची सार्वजनिक धिंड काढून समाजात एक कडक संदेश दिला आहे की कायदा मोडणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेवर छेडछाड करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सध्या त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. नागपूरमधील मेयो रुग्णालयात एका 27 वर्षीय महिलेसोबत छेडछाड झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिला आपल्या परिचित महिलेसोबत उपचारासाठी मेयो रुग्णालयात आली होती. रात्री सुमारे 8 वाजताच्या सुमारास ती सोनोग्राफीसाठी आत गेली असता बाहेर उभी असलेल्या तिच्या परिचित महिलेशी एकाने छेडछाड केल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीने घटनास्थळावरून पळ काढलाय. पीडितीने तातडीने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून सेंट्रल जेलमध्ये पाठवले आहे. या संदर्भात तहसील पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी माहिती दिली आहे. मेयो रुग्णालय में तारीख 27 जुलाई 2025 को लगभग शाम को 4 बजे की यह घटना है. तकरारकर्ता महिला उसके परिचित दंपत्ति के साथ में मेयो हॉस्पिटल में परिचित जो महिला थी उसके कुछ सोनोग्राफी वगैरह कार्रवाई के लिए आई थी. जब वो परिचित महिला का सोनोग्राफी के लिए नंबर लगा तब वह महिला अंदर चली गई. उसका पति सोनोग्राफी रूम के बाहर खड़ा था और तकरारकर्ता महिला भी थोड़े अंतर पे की वजह से फोन पर बातचीत कर रही थी. उसी वक्त जो आरोपी है, आरोपी नाम है चंद्र कुमार गायकवाड़, रहने वाला वर्धा, उम्र 25 साल, यह बाहर से वहां बाजू से आया और उस महिला के गुप्तांग को अचानक से हाथ लगाने से महिला डर गई और उसके मन में जो लज्जा उत्पन्न हुई उस वजह से उसने चिल्लाकर उसके परिचित पुरुष को बुलाया. उस वक्त वहां पे उसके चिल्लाने के वजह से मेयो में कार्यरत जो कर्मचारी थे और एमएसएफ का जो स्टाफ था वह भी वहां पे जमा हो गए. उस वजह से छेड़खानी करने वाला पुरुष आरोपी चंद्र कुमार गायकवाड़ इसको वहीं पे धर दबोचा गया. फिर 112 पे इसकी सूचना प्राप्त होने से हमारे बीट मार्शल तत्काल वहां पे पहुंचने के बाद में आरोपी को ताबे में लेके तकरारकर्ता महिला को पुलिस स्टेशन लेके आए.
तकरारकर्ता महिला के तकरार पे से गुना दाखिल करके आरोपी को अटक करके माननीय न्यायालय के सामने हाजिर किया गया। उसको माननीय न्यायालय ने न्यायालयीन कोठड़ी में भेज दिया गया है। अभी वो सेंट्रल जेल में रवाना है। आरोपी चंद्रकुमार गायकवाड़ के जो भी परिवार के सदस्य बाद में तपास के दरमियान तहसील पुलिस थाने में आए थे, तपास अधिकारी ने उनके पास में आरोपी के मानसिक स्वास्थ्य के बारे में जो पूछताछ की, तब उसका मानसिक स्वास्थ्य ठीक ठाक है ऐसी मालूमात मिली है। लेकिन आरोपी यह दारू के व्यसन से अधीन है और वह उस दिन बिना किसी को बताए ही वर्धा से नागपुर आ गया था और उसके व्यसन के चलते हुए उसकी वृत्तियां ठीक ना होने की वजह से उसने इस तरीके की गलत हरकत शर्मसार हरकत की है, ऐसा हमारा कहना है। पोलीस आता आरोपीचा रुग्णालय परिसरात प्रवेशाचा उद्देश आणि नागपूरला येण्यामागचं खरं कारण शोधत आहे। या प्रकरणात आणखी काय उघड होण्याची शक्यता आहे, बघूया। भरदिवसा शेतात काम करत असताना बिबट्याचा हल्ला। नागपूर जिल्ह्यातील सत्रापूर परिसरात अस्मिता ऑर्गॅनिक फार्मवर सुरक्षा रक्षकावर बिबट्याने भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या हल्ल्यात सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत। नागपूर जिल्ह्यातील रामटेक वनपरिक्षेत्रातील सत्रापूर शिवार येथे काल दुपारी ही घटना घडली। प्राप्त माहितीनुसार अस्मिता ऑर्गॅनिक फार्मवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेले रामचंद्र प्रेमदास शेंद्रे वय वर्ष 36 हे दुपारी 2 वाजताच्या सुमारास ड्युटीवर होते। दरम्यान फार्म जवळील पाण्याच्या पाईपमध्ये दडून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला। या हल्ल्यात रामचंद्र शेंद्रे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। यावेळी उपस्थित असलेल्या कामगारांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या पसार झाला। जखमी सुरक्षा रक्षकाला तात्काळ रामटेक उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकल येथे हलविण्यात आले। घटनेच्या मिळालेल्या माहितीनुसार रामटेक वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे यांनी मनसरचे क्षेत्र सहाय्यक मुनेश्वर गोंडीमेश्राम यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्याचे निर्देश दिले। घटनेनंतर बोर्डा, सराखा आणि सत्रापूर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गावकऱ्यांनी जखमीला वन विभागाकडून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे। नागरिकांनी वन विभागाकडे या भागात तातडीने पिंजरे लावण्याची आणि बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे। अकोला पोलिसांनी पुन्हा एकदा जलद आणि नेमकी कारवाई करून नाबालिग मुलीला सुरक्षित परत आणलं आहे। कीर्तनकाडाच्या बहकविण्याच्या जाळ्यात अडकलेल्या मुलीला पुण्यातून सुखरूप परत आणण्यात अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मोठं यश मिळवलं आहे। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक नाबालिग मुलगी अचानक गायब झाली होती। पीडित मुलीचे आई वडील अत्यंत गरीब असून त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे धाव घेतली। तात्काळ पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती केली। चौकशीत समोर आलं की गावातील वारकरी सप्ताहात आलेला कीर्तनकार प्रदीप दामोदर लासूरकर वय वर्ष 25 याची मुलीसोबत ओळख झाली होती। तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध रांजणगाव MIDC पुण्यात लावला। त्यानंतर आकोट LCBच्या टीमने आरोपीला ताब्यात घेतलं आणि नाबालिग मुलीची सुखरूप सुटका केली। ही संपूर्ण कार्यवाही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक B चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। आरोपीला पुढील कारवाईसाठी तेल्हारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे। अकोला पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की तात्काळ आणि समन्वित कारवाईने कितीही अवघड वाटणाऱ्या प्रकरणाचा उलगडा करता येतो। मुलीची सुरक्षित सुटका हेच याचं मोठं यश आहे। पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत। अकोल्यामध्ये आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे। जिल्ह्यातील जडणघडण काळापासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले अनुराग झुंझुनवाला आणि अनेक महत्त्वाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाला सामूहिक राजीनामा दिला आहे। पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाविरोधात नाराजी व्यक्त करून ही सोडचिठ्ठी देण्यात आली आहे। अकोल्यामध्ये आम आदमी पार्टीच्या गटात मोठी खळबळ उडाली आहे। पक्षाच्या जडणघडण काळापासून कार्यरत असलेले अनुराग झुंझुनवाला आणि उपाध्यक्ष लायक अली काझी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे। शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत अनुराग झुंझुनवाला यांनी पक्षाच्या प्रदेश प्रभारी गोपाल इटालिया यांच्यावर गंभीर आरोप केले।
इटालिया यांनी संघटनेत मनमानी फेरबदल करून जिल्ह्यातील पक्षाची घडी विस्कळीत केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जिल्ह्यात पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याने व असंसदीय कारभाराला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या सहकाऱ्यांनी सुद्धा सामूहिक राजीनामा सादर करून पक्षाशी कोणतेही संबंध राहणार नसल्याचे जाहीर केले. आम आदमी पार्टीचे जेवढे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी आज सामूहिकपणे राजीनामा देण्याचा इथं निर्णय केला होता. त्यासाठी सर्व सदस्य आमच्यासोबत उपस्थित आहे. 2013 पासून हे लोक पार्टीत काम करत आहे. मी जवळपास 4 ते 5 वर्ष झाले पार्टीसाठी काम करत आहे. पण पार्टीकडून आम्हाला जे सहयोग भेटायला पाहिजे, म्हणजे वरिष्ठांचं जे काही आम्हाला सपोर्ट भेटायला पाहिजे, ते आम्हाला इथं वारंवार इथं पत्रावर केल्यावरही आम्हाला नाही भेटत आहे. आणि जे सहप्रभारी आले होते गोपालजी इटालिया महाराष्ट्राचे, त्यांनी भरपूर काही नुकसान संघटनेच्या आणि पार्टीचं इथं केलेलं आहे. आणि शेवटी आम्ही हे निर्णय घेतलेला आहे की आम आदमी पार्टीला आज पोटशिट्टी द्यायची आणि पब्लिकसाठी किंवा जनतेसाठी जे दुसरी पार्टी काम करणार तेव्हा भविष्यात आम्ही निश्चित करून सवडं मिळून त्या पार्टीने जॉईन करणार. पण आज रोजी आम्ही आम आदमी पार्टी सोडत आहे. अकोल्यामध्ये आम आदमी पार्टीच्या मोठ्या गटाने एकाच वेळी सोडचिठ्ठी देऊन पक्षासाठी मोठं आव्हान निर्माण केलं आहे. येत्या काळात पक्ष या घडामोडींवर कसा प्रतिसाद देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 21 दिवसांपासून पोलिसांना चकवा देणारा आणि अल्पवयीन रुग्ण मुलीशी अश्लील चाळे केल्याचा गंभीर आरोप असलेला डॉक्टर देवेश अग्रवाल अखेर कायद्याच्या तावडीत सापडला आहे. भंडारा जिल्हा सत्र न्यायालयासमोर आत्मसमर्पण करून हा आरोपी तुरुंगात गेला आहे. हा धक्कादायक प्रकार नेमका काय आहे जाणून घेऊया. साकोली शहरातील श्याम हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर देवेश अग्रवाल यांच्यावर 9 जुलै रोजी एका 17 वर्षीय अल्पवयीन रुग्ण मुलीसोबत सोनोग्राफीच्या नावाखाली अश्लील चाळे केल्याचा गंभीर आरोप आहे. तब्बल अर्धा तास आरोपी डॉक्टरने सोनोग्राफी कक्षात पीडित तरुणीला छळल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टर देवेश अग्रवाल तब्बल 21 दिवस फरार राहिला. भंडारा पोलिसांच्या 7 विशेष पथकांनी महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये शोध मोहीम राबविली, परंतु आरोपी सापडत नव्हता. दरम्यान जामिनासाठी त्याने भंडारा जिल्हा न्यायालय तसेच नागपूर उच्च न्यायालयात अर्ज दाखल केले होते. मात्र दोन्ही ठिकाणी त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. आरोपी डॉक्टर पळून परदेशात जाऊ नये यासाठी पोलिसांनी लुकआउट नोटीस देखील काढली होती. शेवटी पोलिसांच्या दबावाखाली सोमवारी रात्री डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात आत्मसमर्पण केले. सध्या आरोपीला भंडारा सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले आहे आणि पुढील तपास सुरू आहे. सोनोग्राफीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणारा डॉक्टर 21 दिवस पोलिसांना चकवत होता. मात्र शेवटी कायद्याच्या तावडीत सापडला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आता समाजात अशा गुन्हेगार डॉक्टरांविरुद्ध कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास शेतात जाऊन मका पिकावर तणनाशक औषधी फवारल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची तक्रार पारद पोलीस ठाण्यात देण्यात आली असून कृषी विभागाकडे पंचनाम्याची मागणी करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून धावडा नाटेश्वर रोड लगतच्या गव्हाळी शिवारात ही घटना घडली. शेतकरी भागाजी काडुबा भागवत यांच्या गट क्रमांक 962 मधील 1 एकर 2 गुंठे मका पिकावर अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या अंधारात जाऊन तणनाशक औषधी फवारले. या निष्काळजी कृत्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी भागवत यांचे कुटुंब अल्पभूधारक असून रोजंदारी करून उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत या घटनेने त्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी भागवत, त्यांचा मुलगा नामदेव भागवत आणि नातू रामेश्वर भागवत यांनी ही घटना पाहताच पारद पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून कृषी विभागाचे झिने यांनाही माहिती दिली आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे की पोलीस आणि कृषी विभागाने तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी. तुझं नाव काय आणि काय घटना घडली शेतामध्ये? माझं नाव रामेश्वर नामदेव भागवत व माझ्या आजोबाचे नाव भागाजी काळो भागवत यांच्या नाटवी धावडा शिवारातील गव्हाळी गट क्रमांक 962 मध्ये 3-4 दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळेस मक्का पिकावर तणनाशक फवारल्याने पूर्णतः मक्का पीक खराब झाले आणि आम्ही कोणतरी अज्ञात व्यक्तीने तणनाशक फवारले. हीच खबर आम्ही पारद पोलीस स्टेशनला खबर दिली.
व तसेच कृषी विभाग स्टेशनला कृषी विभागाला कळवले. तसेच आमच्या शेतीचा पंचनामा करून प्रशासनाने नुकसान भरपाई देण्याची कृपा करावी. अशा प्रकारच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे हाल अधिकच वाढत आहेत. पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घेऊन कारवाई करावी आणि कृषी विभागाने त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होत आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरात अवैध मुरुम उत्खननाचा धुमाकूळ, शासकीय जमिनीची निर्भीडपणे होत असलेली लूट आणि महसूल विभाग व तहसील प्रशासनाचं संशयास्पद मौन. ट्रॅक्टर आणि जेसीबी चालकांचे सरळ आव्हान, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. शासनाचा कोट्यावधींचा महसूल बुडवत चाललेल्या या रॅकेटवर खरोखर कारवाई होईल का? भोकरदन तालुक्यातील धावडा परिसर आणि इथे दिवसाढवळ्या सुरू आहे शासकीय जमिनीवरच अवैध मुरुम उत्खनन. जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर मुरुम उपसा होत असून या वाहतुकीसाठी प्रशासनाचा आशीर्वाद असल्याचा थेट आरोप स्थानिक करीत आहेत. स्थानिकांच्या मते महसूल विभाग आणि तहसील कार्यालयाचे अधिकारी याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करीत आहेत. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असताना तहसीलदारांचा फोन लागत नाही आणि तलाठी किशोर राजपूत यांनी दिलेलं पथक पाठवतो हे आश्वासन हवेतच विरतं. सगळ्यात धक्कादायक म्हणजे ट्रॅक्टर आणि जेसीबी चालकांची बिनधास्त भाषा, आम्ही तहसीलदार आणि तलाठीला हप्ता देतो, कुणाच्या बापाला घाबरत नाही. यामुळे स्थानिकांमध्ये संताप उसळला आहे. अखेर या मुरुम माफियांवर कायदेशीर कारवाई होणार की सगळं तसंच सुरू राहणार असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारित आहेत. अवैध उत्खनन थांबवणं आणि शासनाचा महसूल वाचवणं ही एक महसूल विभागाची जबाबदारी आहे. परंतु धावडा परिसरातील या रॅकेटवर कडक कारवाई होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. HDFC बँकेच्या भोंगळ कारभाराला कंटाळून एका शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. 2018 घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड करूनही गेल्या 6 महिन्यांपासून NOC न दिल्याने हा प्रकार घडला आहे. पाहूया नेमकं काय घडलंय. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील गजानन गारोडे या शेतकऱ्यांनी HDFC बँकेसमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. गजानन गारोडे यांनी 2018 आपली जमीन गहाण ठेवून HDFC बँकेतून कर्ज घेतलं होतं. त्यानंतर 2022 त्यांनी संपूर्ण कर्जाची परतफेड केली. मात्र परतफेड पूर्ण होऊनही गेल्या 6 महिन्यांपासून बँकेकडून NOC मिळत नसल्याचा गंभीर आरोप गारोडे यांनी केला आहे. नाही ना, असे 3-3 वर्ष तुमचं कर्ज फेडलं आम्ही, आमच्या पोटाला पिळा देऊन पानगडी करून तेव्हा कर्ज मागायला हे तयार झाले आणि लिस्ट डीड उतरून द्यायची तर यायचे रिकामपणा नाही कोणाचे, आराम करायचे. कमीत कमी 10 गिफ्ट शिंदखेडराजाला गेलो फंगाल साहेब, मी फुकट जाते का माणूस शिंदखेडराजा इथून लेकरं बाळा घेऊन? 10 खेप त्या 3 खेप मध्ये ते खामगावला पाठवलं, 3 खेप बुलढाण्याला पाठवलं. एकदा दोनदा नाही साहेब, मी स्वतः 10 खेप आलो, 100 खेप फोन लावलो तुम्हाला. 2022 मध्ये कर्ज भरलेलं आहे, 2025 झालं साहेब, जाती नाही झालं साहेब. 2022 मध्ये कर्ज भरून हे HDFC बँकेवाले जर का हे देऊन राहिले उठत नाही. मी बाकीचे थोडे असे बाकीचे थोडे मागो तुम्हाला सकाळी नेतो मी, माणूस घरचा तुमचा घरचा घेतला तुमच्या मागे युट्यूब 6 महिने झाले जमलो साहेब. आता ह्युमन मामा रोज येते मग ते आजी करत नाही. मी फक्त 17 एकर शेती 3 वर्ष झाले. 3 वर्ष ना लोकांचे 50-50 एकर आहे. मायाच्या खोदा द्यायच्या आमचं जे आहे ते आहे. तुमचं कर्ज आहे का आमच्यावर? आम्ही भरलं का नाही? मग रजिस्टर करून देऊ राहिले तुम्ही. किती खेप आले तुमच्याकडे? मी तुम्ही सांगा. माणूस असते दिले, आम्ही चालत नसतो दिले. आता मंदिर कोण बी स्वीकारत नाही हे लोक, हे काही सांगत नाही, हे काय आपण काय. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वारंवार बँकेकडे जात असून केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे संतापनावर होऊन त्यांनी बँकेसमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तात्काळ मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून शेतकऱ्याची समजूत काढून त्यांना वाचविले.
शेतकऱ्याचा स्पष्ट इशारा आहे की जोपर्यंत मला NOC मिळत नाही तोपर्यंत मी बँकेसमोरून उठणार नाही, अन्यथा आत्महत्या करेन. या घटनेनंतर पुन्हा एकदा खासगी बँकांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शेतकरी कर्ज वसुली आणि NOC प्रक्रियेत होणाऱ्या त्रासाला कंटाळलेले असल्याचे स्पष्ट होत आहे. कर्ज फेडून शेतकऱ्यांना NOC साठी भटकंती करावी लागते. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. या घटनेनंतर HDFC बँक व्यवस्थापनावर कारवाई होणार का आणि शेतकऱ्याला न्याय मिळेल का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नगरीत भक्ती आणि श्रद्धेचं अप्रतिम दर्शन घडलेत आहे. संत गजानन महाराजांच्या पालखीचं मेहकरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. विशेष म्हणजे यंदा या सोहळ्याला आधुनिकतेची जोड मिळाली आहे, कारण पालखीचं स्वागत ड्रोन कॅमेराद्वारे टिपण्यात आलं आहे. बघूया श्रद्धा आणि तंत्रज्ञानाचा संगम घडवणारं हे खास दृश्य. संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचा भक्तिमय माहोल बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात अनुभवायला मिळाला. पंढरपूर दर्शनानंतर परतीच्या प्रवासात शेगावकडे जाताना पालखी मेहकरमध्ये दाखल झाली. पालखी शहरात येताच भक्तांच्या जयघोषांनी आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण मेहकर नगरी गजबजून गेली. विशेष म्हणजे या सोहळ्याचं आधुनिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं. ड्रोन कॅमेराद्वारे पालखीच्या आगमनाचं अप्रतिम हवाई दृश्य टिपण्यात आलं. संकेत राठोड यांनी कॅमेऱ्यात कैद केलेली ही दृश्य सिटी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी खास दाखवली जात आहे. पालखीसोबत चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी जेवणाची ही भव्य व्यवस्था मेहकरमध्ये करण्यात आली. स्थानिक नागरिक मंडळ आणि सामाजिक संस्थांनी वारकऱ्यांसाठी अन्नदान आणि निवासाची सोय केली. लाखो भाविकांनी संत गजानन महाराजांचं दर्शन घेतलं आणि भक्तिभावाने पालखीचं स्वागत केलं. आता पालखी शेगावकडे मार्गस्थ झाली असून पुढील प्रवासातही भक्तांचा उत्साह असाच ओसंडून वाहताना दिसत आहे. मेहकर नगरीत झालेलं संत गजानन महाराजांचं पालखींचं ड्रोनद्वारे स्वागत हे भक्ती आणि आधुनिकतेचं सुंदर उदाहरण ठरलं आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत पालखी आता शेगावच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. असंच भक्तिभावांचं दर्शन आपल्याला प्रत्येक टप्प्यावर घडत राहील. माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वसुलीसाठी बँक खात्यावर लावलेले होल्ड काढा आणि EPS सुविधा सुरू करा या प्रमुख मागण्यांकरिता समणक जनता पार्टीच्या वतीने माहूर येथे SBI शाखेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. अखेर शाखा व्यवस्थापकांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. आज समणक जनता पार्टी माहूरच्या वतीने दिनांक 28/7/2025 रोजी भारतीय स्टेट बँक माहूर समोर शेतकऱ्यांच्या बँक खात्याला लावण्यात आलेला होल्ड हे तात्काळ काढण्यात यावे ही अत्यंत महत्त्वाची मागणी घेऊन समणक जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्याला जे होल्ड लावलेलं आहे त्याच खात्यावर शेतकऱ्यांचे प्रधानमंत्री आवास योजनेचा पैसे त्या ठिकाणी जमा होत आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसेसुद्धा त्याच खात्यावर जमा होत आहे. आणि PM किसान सन्मान निधी योजना आणि वेगवेगळे जे काही अनुदान असतील किंवा एखाद्या घरामध्ये एखादा वृद्ध व्यक्ती बिमार आहे, एमर्जन्सीमध्ये त्याच्या इलाजासाठी 10-20 हजार रुपये खात्यावर राहावं सेविंगच्या, अशा पद्धतीचे जे काही वैयक्तिक पैसे आहेत ते पैसे त्यांच्या खात्याला होल्ड लागल्यामुळे ते काढण्यात यावे यासाठी आज धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. परंतु भारतीय स्टेट बँक माहूर आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक माहूरच्या शाखा व्यवस्थापकाने या ठिकाणी लिखित स्वरूपामध्ये त्यांनी लिहून दिलेलं आहे की महाराष्ट्र सरकारने घोषित केलेली कर्जमाफी या संदर्भात कसल्याही प्रकारचा पत्रव्यवहार शासनाच्या वतीने आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेला नाही. आणि दुसरी गोष्ट, RBIच्या निर्देशानुसार
थकीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेगवेगळे होत असलेले अनुदानाचे पैसे, PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे, प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे किंवा वैयक्तिक पैसे जर जमा झाले तर ती व्याज म्हणून ते पैसे होल्ड करण्याचे अधिकार RBIच्या नियमानुसार आम्हाला आहेत. अशा प्रकारचं लिखित पत्र या ठिकाणी दिल्यामुळं या ठिकाणी हे सिद्ध होतं की शासन आणि प्रशासन, सरकार आणि प्रशासन यांची कुठेतरी मिलीजुली आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीतून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशा पद्धतीने वगळण्यात येईल त्या दृष्टीने बँकेला त्यांनी निर्देश दिलेले आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांचं खातं नूतनीकरण करून घेणे, त्यांच्यावर असणारा 4-5 हजार रुपये जो काही व्याज आहे तो भरून घेणे आणि तो भरून घेतल्याच्या नंतर येणाऱ्या दिवसामध्ये जी काही कर्जमाफी होईल त्यामधून हजारो लाखो शेतकरी त्या ठिकाणी कमी होतील. हा कुटील डाव कुठेतरी या ठिकाणी सरकारचा या ठिकाणी दिसून येतो आणि म्हणून आज लेखी स्वरूपामध्ये पत्र दिल्याच्या नंतर या ठिकाणी समनक जनता पार्टीच्या वतीने आजचे धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही मागे घेत आहोत आणि भारतीय स्टेट बँक माहूर आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक माहूर यांच्यावर जे काही नियंत्रण ठेवणारं त्यांचं हेड ऑफिस आहे नांदेडला आणि माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे ज्या शेतकऱ्यांनी आज त्यांचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी जमा केलेले आहे त्यांचे डॉक्युमेंट्स आणि शेतकऱ्यांना होल्डमुळे होत असलेल्या अडीअडचणी ह्या सगळ्या व्यथा लेखी स्वरूपामध्ये समनक जनता पार्टीच्या वतीने अवघ्या काही दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्या ठिकाणी यावर तोडगा काढण्यासाठी प्रत्यक्ष भेट घेऊन त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना सदरील लेखी स्वरूपामध्ये निवेदन देण्यात येईल. एवढंच या प्रसंगी थांबतो. जय. शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेल्या या आंदोलनाला अखेर बँकेच्या लेखी आश्वासनाचं स्थगिती मिळाली आहे. मात्र आता बँक वरिष्ठांच्या आदेशानंतर या प्रलंबित प्रश्नांवर नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नांदेड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मद्यधून अवस्थेतील एका कार चालकाने उभ्या असलेल्या अनेक वाहनांना चिरडल्याने भीषण अपघात घडला आहे. भाग्यनगर कॉर्नरजवळ झालेल्या या अपघातात बुलेटस्वार आणि एका ऑटो रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे नांदेड शहरात एकच खळबळ उडाली असून या घटनेबद्दल अधिक सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. नांदेड शहराच्या भाग्यनगर कॉर्नरजवळ सोमवारी रात्री एक भीषण अपघात घडला. एका भरधाव फोर्ड एंडेवर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना अक्षरशः चिरडले. यात 2 ऑटो रिक्षा, एक मारुती ऑल्टो कार, एक बुलेट आणि इतर काही दुचाकींचा समावेश होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एंडेवर कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात बुलेट चालक आणि एका ऑटो रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवाने या अपघातात अनेक जण थोडक्यात बचावले, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. नांदेड शहरातील वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीवर आणि मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या गरजेवर या घटनेने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. मी ऑटोमध्ये बसलो होतो. दुसरा एक ऑटोवाला आम्ही बसल्या होत्या. ऑटो पॉइंटला आहे. तो व्यक्ती कारवाला तिकडून उडत आला. मी म्हटलं आता आपल्याला उडवते बरोबर मी उडी मारलो तरी पण मला मार लागलेला आहे. आणि दुसऱ्याला काय झालं? दुसरे एक बुलेटवर मोटरसायकल होती. ते वाचेल की एक्सपायर होईल ते माहिती नाही. ते बुलेटवाला आहे. किती ऑटोला नुकसान झालं असेल? आता माझ्यासमोर 2 ऑटो झाले. माझ्या ऑटो काहीतरी नाही पण दुसरा एक ऑटो आहे. नांदेडमधील या अपघाताने पुन्हा एकदा दारू पिऊन गाडी चालवण्याचे गंभीर परिणाम समोर आणले आहेत. या घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी आपण प्रार्थना करूया. तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात असे अपघात टाळता येईल. मद्यपान करून वाहन चालवणे केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतरांच्या जीवितासाठीही धोकादायक ठरू शकते. या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल नंबर 256वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल TVवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात औरंगाबाद NXT सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, नागपूर GTPL सेटअप बॉक्स नंबर 469 आणि ACN सेटअप बॉक्स नंबर 51, तर अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. जर आपल्या TVवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरचा संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.